डोंगराच्या कुशीत वसलेलं काळाच्या पडद्याआड गेलंय असं वाटणारं, परंतु ऐतिहासिक वारसा जपत उभे असलेलं भुलेश्वर मंदिर. होय, आपण आता पुणे जिल्ह्यातील आणि पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध अशा भुलेश्वराच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. या पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा भुलेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आता आपण आहोत. मंदिराच्या कडेला आपण आता आलेलो आहोत आणि या मंदिराचे पुजारी आहेत आपल्याबरोबर. मंदिराचा इतिहास काय आहे तो आपण जाणून घेत आहोत. नमस्ते. नमस्ते, नमस्कार. मी निलेश बबन गुरव, भुलेश्वर पुजारी. आपण हे भुलेश्वर मंदिर मेन गाभाऱ्यातली स्थापना ही 8व्या शतकात चालुक्यांनी केली. आतला गर्भगृह, अंतराळ, ध्यानमंडप आणि नंदी हे बांधकाम झालं 8व्या शतकात 1200 वर्षापूर्वी. पूर्णपणे हेमाडपंथी, सिमेंट, चुना, लाकूड तुम्हाला असं काही दिसणार नाही, फक्त दगडादगड ठेवून दिसेल. नंतर 400 वर्षानंतर इथे सत्ता होती 12व्या शतकात देवगिरीच्या यादवांची. तर त्यांनी 12व्या शतकात पुन्हा मंदिराचा जन्म केला. त्यामध्ये तुम्हाला हे साईडचं बांधकाम दिसतं पूर्णपणे. आतलं गाभारा, अंतरा, ध्यानमंडप, नंदी हे 8व्या शतकातलं. तो बेसाल्ट दगड आहे ज्वालामुखीतला. आणि हा दगड हे 12व्या शतकातला हा व्हाईट दगड आहे. हे बांधकाम केलं 12व्या शतकात यादवांनी जीर्णोद्धार. ते पण त्यांनी हिमाडपंथीच केलं. असं सिमेंट, चुना, लाकूड असं काही नाही, फक्त दगड ठेवून केलं. नंतर 1634 मध्ये इथले आपले मराठा सरदार होते मोरार जोगदेव, त्यांनी हा मंदिराच्या सोबताली किल्ला बांधला. किल्ल्याला नाव दिलं दौलत मंगळगड. हे किल्ल्यातले मंदिर असल्यामुळे मुघलांनी त्या काळात स्वारी करून ही मंदिराची सर्व तोडफोड केली. त्याच्या मूर्ती आपण बघतोय तोडलेल्या. हो, ही तोडफोड ही मुघल साम्राज्यात झालेली आहे. नंतर मंदिर जेव्हा मुघल तोडफोड करत होते तेव्हा जे आतले शिवलिंग आहे त्याला असे दोन्ही बाजून 2 होल पडलेले. तिथून भुंगे निघून ते सैनिकांना चावायला लागले, म्हणून ते अर्धवट मंदिर तोडून इथून पळून गेले. नंतर मंदिर हे असं 60-70 वर्ष भग्नावस्थेत होतं. नंतर 1740 मध्ये पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी त्यांनी इथे काही वर्ष तपश्चर्या केली. त्यांना दृष्टांत झाला म्हणून त्यांनी वरचे 3 शिखर चुन्यामध्ये, आणि तुम्ही मंदिरात एंट्री केली ना, तो मंडप, खालची बाजारपेठ, धर्मशाळा हे पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामींनी 1740 मध्ये पुन्हा जीर्णोद्धार केला शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी ते समाधी वगैरे बांधून ठेवली, पण समाधी काय ते घेतली नाही. समाधी घेतली सातारा जिल्ह्यात 10 वर्षी गावात. आणि आता हे मंदिर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे, पुरातत्व विभाग. त्यामुळे इथले फोटो, महात्म्य, जीर्णोद्धार, रंग, रांगोटी ते काय अशी मंदिराची प्रसिद्धी करून देत नाही. त्यामुळे जे ठराविक लोक येतात त्यांनाच मंदिराबद्दल माहिती मिळते. आणि तुम्ही येताना नंदी बघितला का? नंदीची मान अशी थोडीशी तिरकी आहे. महाराष्ट्रात तुम्ही कुठे जरी गेला तरी नंदीची मान ही सरळ असते, फक्त याच मंदिरात थोडीशी तिरकी आहे. तर वर्षातनं 2दा इथे किरणोत्सव होतो, 14 सप्टेंबरला आणि 28 मार्चला. सूर्य उगवला ना, सूर्याचं किरण नंदीच्या मागच्या झरोक्यानं बरोबर शिवलिंगावरती पडतात. आणि मंदिराच्या उजव्या साईडला संपूर्ण रामायण कोरले शिल्परूपात. सीतासंवार, सीताहरण, राम भरत भेट हे सर्व शिल्परूपात कथा कोरलेल्या आहेत. आणि डाव्या साईडला संपूर्ण महाभारत आहे. त्यामध्ये तुम्हाला द्रौपदी संवार, कर्णवध, द्रोणाचार्यांचा वध, गंगापुत्र भीष्मांचा वध हे सर्व शिल्परूपात कथा कोरलेल्या आहेत. आणि ह्या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य, तुम्हाला एक गणपतीची मूर्ती असेल अशी तो पाहिजे स्त्री रूपात आहे. महाराष्ट्रात फक्त एक अशी गणपतीची मूर्ती आहे ती स्त्रीच्या वेशात आहे. त्या अवताराला गणपतीच्या विनायकी असे म्हणतात. म्हणजे जेव्हा शंकर भगवान आणि पार्वती माता कैलासावरती सारेपाटाचा खेळ खेळत होते, त्यात भगवान शंकर हरले आणि ते इथे येऊन ध्यानाला बसले. ते असेच युगानुयुगे बसतात म्हणून माता पार्वतीने भिल्लीच्या रूपात येऊन शंकराला बोलवण्यासाठी जे नाचगाणं केलं ते इथेच. शंकर भगवान पार्वतीला तर भुलले गेले म्हणून या टेकडीला भुलेश्वर असे नाव पडले. मग पार्वती मातेसंग गणेशजी रूपात आले, विष्णूजी रूपात आले, कार्तिकीजी रूपात आले, सर्व आले. चला तुम्ही आता इथून कैलास जाऊ, अशी एक कथा आहे. आणि तुम्ही जर सकाळी सकाळी आला तर ते आतलं शिवलिंग वरचं असं बाजूला होतं. त्याच्या आतमध्ये 3 स्वयंभुलिंग आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मध्ये शिवलिंगाच्या आतमध्ये 3 शिवलिंग. हो, वरचे स्थापित आहे. आतलं स्वयंभुलिंग आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश वरून दिसतात. ते मध्ये गंगा म्हणून पाणी पण येतं. तिथे आपण असे पेढे, दूध, केळी, गांजा, गोटा काय प्रसाद ठेवला. आपली भक्ती श्रद्धा असेल तर प्रसाद अजून पण कमी होतो. ते बघायचं असेल तर सकाळी 6च्या आरतीला एकदा ठेवतात आणि संध्याकाळी 8च्या आरतीला टायमिंगला. एकंदरीत श्रावण महिन्यात या भुलेश्वराची यात्रेचं स्वरूप काय असतं? श्रावण महिनाभर दर सोमवारी इथे मोठी यात्रा असते. देवाची पालखी, कावड, महिनाभर भंडारे वगैरे चालू असतात. मंदिर हे रात्री 12लाच उघडलं जातं. 12 ते 3 येणाऱ्या भाविकांसाठी डायरेक्ट गर्भगृहात दर्शन असतं. पाणी, दूध, दही वगैरे वाहण्यासाठी 3 वाजता रेग्युलर पूजा चालू होते. 3 ते 5 शृंगार होतो. 5 वाजता आरती होते आणि तिथून पुढे भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बाहेरून दर्शन चालू होतं. ते दिवसभर दुसऱ्या 12पर्यंत. हे हे सीतासंवार आहे, जो धनुष्य बाण मोडला होता श्रीरामाने, तो प्रसंग आहे हा. हे मंगलागौरी पूजन, सीतासंवार, मंगलागौरी पूजन, ही राम भरत भेट. श्रीरामांच्या मागे सर्व वानर सैन्य दाखवले. भरत हाती, उंट, घोडे वनवासात आले ना घेऊन, तो प्रसंग आहे. या आठवून झोपडे, सीतामाता झोपडीशिवाय शिवभे, रावण ब्राह्मणाच्या रूपात भिक्षा मागताना दाखवले. राम लक्ष्मण ते मारीच हरण होतं ना, राक्षस रूपात आलता, हा सोन्याच्या रूपात राक्षस, ते हरणाच्या मागे पळताना दाखवले. हे सीताहरण. हो. आणि हे हे नाही, इथून बरोबर सूर्यकिरण तिथे सजावट केल्यामुळे ना
हे मागच्या नाही बघ, हे फक्त ऐक फक्त हे नाही, हेतून जे सूर्यकिरण आहे ना ते बरोबर पिंडीवर पडतं. ही नंदीची मानाची फुटे मान अशी थोडीशी तिरकी आहे. शंकराच्या कुठल्याही मंदिरात गेलं तर नंदीची मान ही सरळ असते. तर वर्षातनं दोनदा इथे किरणोत्सव होतो, 14 सप्टेंबरला आणि 28 मार्चला. नंदीच्या मागचा जे झोरोका आहे तिथून सूर्यकिरण बरोबर पिंडीवरती पडतात वर्षातनं दोनदा. उत्तरायण दक्षिणायन चेंज होताना 14 सप्टेंबर आणि 28 मार्च त्या दिवशी बरोबर. बघा हे श्रीकृष्ण आहे, ध्वजावरती हनुमान आहे अर्जुन आहे, हे असं सर्व रामायणातील प्रसंग आहे. हे भीष्म पितामह आहे, इथे शिखंडी होते, हे भीष्म पितामह बाणावर झोपले त्यांना इच्छित मरण होते, तो प्रसंग आहे भीष्म पितामह. ह्या साईडला सर्व हे द्रोणाचार्यांचा वध आहे, इथे कर्णाचा वध आहे, जो आर्यावत पृथ्वीवरती आणला भीमाने उचलून तो प्रसंग आहे. हे सर्व साईड या इथलं हे द्रौपदी संवर अर्जुनाने पाण्यात बघून माशाचा डोळा मारला होता तो प्रसंग आहे. अर्जुन हे धनुष्य पण होता, इथे मासा होता, ते पाण्यात बघून मारते. द्रौपदी पांडव हे द्रौपद राजा या साईडला बसलेत. असं हे साईडला महाभारत, त्या साईडला रामायण, ह्या साईडला महाभारत. हे मेरू पर्वत आहे, शेपटीच्या साईडला सर्व देवता आहेत. शेवट गणपती दिसेल तुम्हाला. आणि देवांना जे 7 रत्न मिळाले होते, मोर, कलश, हार, आर्यावत, घोडा, लक्ष्मी, सरस्वती, ते सर्व खाली दाखवले. हा गर्भगृह, हा अंतराळ, हा ध्यानमंडप आणि नंदी एवढं बांधकाम झालं हे 8व्या शतकात. हेमाडपंथी पूर्ण. हा बेसाल दगड आहे बघा, हा बेसाल म्हणजे हा ज्वालामुखीत असतो फक्त. हा ज्वालामुखी दगड, ज्वालामुखीतच मिळतो फक्त, बाकी बागेत कुठं नाही. हा ज्वालामुखी दगड 8व्या शतकातला. हा 8व्या शतकातला बेसाल्टमध्ये झाला. आणि ते शिवलिंग त्याला आतमध्ये होल आहेत तसेच निघतात बाजूला. कधी आलं सकाळी यायचं बघायला चालतं.